नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज भूगोल या विषयाचे पाठ्यपुस्तकावरती आधारित महत्त्वाचे वन लाइनर क्वेश्चन बघणार आहेत. तर चला वेळ न घालवता मग आता क्वेश्चनला सुरुवात करूया. महाराष्ट्र हातमाग महामंडळाची स्थापना केव्हा झाली? तर 1971 झाली. कापड उद्योग राज्यातील सर्वात प्राचीन उद्योग आहेत. राज्यात जिनिंग्स व प्रेसिंग कारखाने कोणत्या खोऱ्यात केंद्रित झालेले आहेत? तो गोदावरी व तापी नदी खोऱ्यात ते केंद्रित झालेले आहे. गेंडा या प्राण्यासाठी राखीव असलेले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे. ब्रिटिशकालीन मायनी तलाव चांद नदीवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो सातारा जिल्ह्यामध्ये आहे. बघा आता समोरचे या गटात आतड्यांच्या जंतूमुळे होणारे रोग आहेत. तर कोणत्या? टायफॉइड, कॉलरा आणि गुलाब हे काय आहे? तर आतड्यांच्या जंतूमुळे होणारे रोग आहेत. मनुष्याची लाळ कशा प्रकारची असते? तर ती अल्कधर्मी असते. केवळ विषाणूमुळे होणाऱ्या विकारांची नावे असलेला संच कोणता आहे? तर पोलिओ, कांजण्या, गलगंड आणि एड्स. बघा हे काय? तर विषाणूमुळे होणारे आजार आहेत ते. लसीकरणाने कोणता विकार नियंत्रित करता येत नाही? तर मधुमेह, ज्यालाच आपण काय डायबिटीज म्हणतो, हा लसीने नियंत्रित करता येत नाही. तर बघा आता स्निग्ध या पदार्थापासून शरीराला कर्बोदकापेक्षा जास्त दुप्पट ऊर्जा मिळते. तर कोणत्या? स्निग्ध पदार्थ जो आहे त्याला आपण तेलकट पदार्थ म्हणतो. त्याच्यामुळे काय? तर कर्बोदकापेक्षा काय तर जास्त म्हणजे जवळपास दुप्पट शरीराला ऊर्जा मिळते. बघा समोरचं बघा आता भारतात दक्षिणेकडे निमुळत्या होत जाणाऱ्या भागास काय म्हणतात? तर त्याला आपण द्वीपकल्प म्हणतो. जो दक्षिणेकडे आपला पाया आहे भारताचा त्याला आपण द्वीपकल्प म्हणतो. सांडपाण्यामुळे जलस्रोतांचा जे प्रदूषण होऊन घातक ठरते. म्हणजे काय होते? जर सांडपाणी आपल्या जल जे स्रोत आहे आपले नदी नाले वगैरे यांना जर जाऊन भेटलं तर काय होते? जलस्रोतांचं प्रदूषण होते. बघा कोणते जिल्हे तलावांची जिल्हे म्हणून ओळखले जातात? तर भंडारा आणि गोंदिया हे दोन जिल्हे असे आहेत ते काय तर तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. आणि तलावांचं शहर जर विचारलं आपल्याला त्याचं उत्तर ठाणे येते. बघा पृथ्वीला परिवलनासाठी किती कालावधी लागतो? जवळपास 24 तास लागतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरतात तर तिकडून पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते स्वतःभोवती फिरताना. बघा आपण पॉईंट लक्षात ठेवा, छोटे छोटे पॉईंट आहे पण लक्षात ठेवायचे आहे. सर्वसाधारणपणे पृथ्वीचा परिभ्रमण काळ किती असतो? तर 365 दिवस असतो. चंद्र जेव्हा पृथ्वीपासून जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीला काय म्हणतात? उपभू स्थिती म्हणतात. बघा म्हणजे चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीला उपभू स्थिती म्हणतात. महाराष्ट्राचा जास्तीत जास्त भूभाग कोणत्या मृदेने व्यापला आहे? तर काळी मृदा म्हणतो आपण त्याला, रेगूर मृदा. याने काय महाराष्ट्रात जास्तीत जास्त भूभाग व्यापलेला आहे. आणि तिची निर्मिती बेसाल्ट खडकाच्या म्हणजे खडकाच्या विजारातून झालेली असते. बघा त्यामुळे तीन जास्त व्यापलेला आहे. चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना पौर्णिमेला सूर्याच्या बाजूस असतो. म्हणजे पौर्णिमेला तो सूर्याच्या विरुद्ध बाजू असतो. बघा म्हणजे चंद्र जो पृथ्वीभोवती फिरत असतो तर तो पौर्णिमेला काय असतो? तर सूर्याच्या विरुद्ध बाजू असतो. हा पॉईंट लक्षात ठेवा. बघा चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना अमावस्येला कोणती स्थिती असते? तर सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे काय एका रेषेत आलेले असतात. कधी? तर ही स्थिती अमावस्येला असते. बघा कोणती? सूर्य, चंद्र आणि पृथ्वी काय एका रेषेमध्ये आलेले असतात. बघा चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेची किती कोन करते? तर 5 अंशाचा कोन करते. हा TCS ला विचारून झालेला आहे क्वेश्चन. पौर्णिमेनंतर प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंतचा पंधरवडा कोणता पक्ष म्हणून ओळखला जातो? तर तो कृष्ण पक्ष म्हणून ओळखला जातो. बघा महत्वाचा आहे पॉईंट तो पण. कापसाच्या पिकासाठी उपयुक्त मृदा कोणती असते? तर काळी मृदा असते. बघा सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्रग्रहणाच्या सावलीमुळे सूर्याचा पूर्ण भाग झाकलेला दिसतो. या ग्रहणास कोणते सूर्यग्रहण म्हणतात? तर त्यास खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. मृदा संधारणामध्ये कशाचा समावेश होतो? तो उतारावर समतोल जर खोदणे, वृक्षारोपण करणे आणि बंधारे बांधणे. म्हणजे सरळ सरळ आपल्याला जर मृदा धोपावायची नसेल मृदेची तर काय करायला लागते? उतारावर समतोल जर खोदणे म्हणजे आपण त्याला नाली वगैरे घेणं उतारावरती, किंवा वृक्षारोपण करणे किंवा बंधारे बांधणे त्यालाच आपण बांध घालणे. तर काय मृदेची धूप रोखली जाऊ शकतो. पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यास चंद्रग्रहण होते. हा पण पॉईंट महत्वाचा आहे. चंद्रग्रहण केव्हा होते? जर पृथ्वीची सावली चंद्रावर पडली तर काय होते? चंद्रग्रहण होते. अनुक्रमे सूर्य, चंद्र, पृथ्वी एका रेषेत आल्यावर काय होते? तर सूर्यग्रहण होते. हा देखील पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. आपण वरी चंद्रग्रहण बघितलं होतं. जांभी मृदा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील कोणती? तर जांभी मृदा आढळते. आणि तांबडी कुठं? तर पूर्व विदर्भामध्ये तसेच उत्तर कोकणामध्ये तांबडी मृदा आढळते. बघा लक्षात ठेवतो पण पॉईंट. खग्रास सूर्यग्रहणाचा कालावधी जास्तीत जास्त किती असतो? तर 60 मिनिटे म्हणजे 7 मिनिटे 20 सेकंद असतो. बघा हा पण पॉईंट लक्षात ठेवा. खग्रास चंद्रग्रहणाचा कालावधी जास्तीत जास्त किती? तर 107 मिनिटे असतो. आणि खग्रास सूर्यग्रहणाचा कालावधी 7 मिनिटे
20 सेकंद. वरचा खग्रास सूर्यग्रहण आहे आणि खालचा खग्रास चंद्रग्रहण आहे. दोन्हीतला डिफरंट लक्षात ठेवा बघा. सूर्यग्रहण डॅशला होते तर चंद्रग्रहण डॅशला होते बघा. सूर्यग्रहण अमावस्येला होते तर चंद्रग्रहण पौर्णिमेला होत असते. परिवलनामुळे पृथ्वीचे कोणते बल तयार होते? तर केंद्रस्थानी बल तयार होते बघा. कशामुळे? परिवलनामुळे. पृथ्वीच्या केंद्रस्थानी बलापेक्षा गुरुत्वीय बल नेहमी काय तर जास्त असते. म्हणजे पृथ्वीचे जे केंद्रस्थानी बल आहे त्याच्यापेक्षा काय गुरुत्वीय बल काय असते नेहमी जास्त असते बघा. हा देखील पॉईंट लक्षात ठेवा. जेव्हा भरतीच्या वेळी पाणी सरासरीपेक्षा जास्त वर चढते व सरासरीपेक्षा जास्त खोलवर जाते त्या भरती अवधीस काय म्हणतात? तर उधाणाची भरती अवधी म्हणतात त्यास. म्हणजे काय होते? पाणी हे सरासरीपेक्षा जास्त वर चढलेले असते आणि सरासरीपेक्षा जास्त खोल ओसरते. म्हणजे आपण बघितलं असेल भरती ओहोटीमध्ये पाणी एकदम किनाऱ्यावरती येते म्हणजे बाहेर येते आणि नंतर एकदम दूर जाते. त्यालाच आपण उधाणाची भरती ओहोटी म्हणतो का. वनस्पतीचा पालापाचोळा यामुळे तसेच प्राण्यांचे अवशेष यांचे विघटन होते व मृदेमध्ये मिसळते. विघटित सेंद्रिय पदार्थ काय म्हणतात? त्याला आपण ह्युमस म्हणतो बघा. काय म्हणतो? तर ह्युमस म्हणतो. हा देखील पण महत्वाचा आहे. भारतातील भरती ओहोटीची कक्षा सर्वात मोठी कक्षा कोणत्या ठिकाणी आहे? तर पोरबंदर इथे असते बघा ती. लाटेच्या उंच भागास डॅश डॅश म्हणतात तर खोलगट भागास डॅश डॅश म्हणतात. तर लाटेचा जो उंच भाग असतो त्याला आपण शीर्ष म्हणतो आणि जो खोलगट भाग असतो त्याला द्रोणी म्हणतो. म्हणजे आपण बघा लाट जेव्हा येते आपण बघतो जो टोकाचा शेंड्याचा उंच भाग असतो त्याला शीर्ष म्हणतात. तो मध्ये गेलेला म्हणजे आपल्याला खोलगट भाग दिसतो त्याला द्रोणी म्हणतात. त्यामुळे आपण पॉईंट लक्षात ठेवा. बघा लाटांमुळे समुद्रात असलेल्या भूभागाची झीज होऊन उपसागराच्या सुरक्षित ठिकाणी तयार होते. काय? तर पूर्ण त्यालाच आपण काय बीचेस म्हणतो. तर त्यामुळे ते तयार होतात बघा. हवेचा दाब भूपृष्ठालगत डॅश डॅश असतो. जसजसे समुद्र सपाटीपासून उंच जावे तसतसा तो काय डॅश डॅश होत जातो. म्हणजे बघा जो हवेचा दाब असतो जो आपण जमीन लेवल पृष्ठभागालगत जर बघितलं तर तो खूप जास्त असतो आणि जसं आपण उंच उंच जाऊ तर तो काय तर कमी कमी होत जातो हवेचा दाब बघा. हा देखील पॉईंट महत्वाचा आहे. तापमानाच्या पट्ट्याचा अक्षवृत्ती विस्तार डॅश डॅश असतो तर हवा दाब पट्ट्याचा अक्षवृत्ती विस्तार डॅश असतो. म्हणजे बघा तापमान पट्ट्यावर कसं आहे अक्षवृत्ती विस्ताराचं कसं जास्त असतो तर हवादाब पट्ट्यावर अक्षवृत्ती विस्ताराचा कमी असतो बघा. हा देखील पॉईंट लक्षात ठेवा. हवेचा दाब कोणत्या एककात मोजतात? तर मिलीबार. हा क्वेश्चन देखील सरळ असेल खूप वेळेस विचारून झालेला आहे. हवेचा दाब कोणत्या एककात मोजतात? तर मिलीबार मध्ये मोजतात. 80° ते 90° उत्तर 80° ते 90° दक्षिण अक्ष उत्तर धर्मात तयार होणाऱ्या दाबपट्ट्यास काय म्हणतात? तर ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा म्हणतात. पृथ्वीवर हवेचा दाब सर्वत्र ज्याच्याच असतो तर असमान असतो. विद्यार्थी मित्रांनो 2-3 दिवस झाले व्हिडिओ अपलोड झाला नाही कारण की थोडी तब्येत ठीक नाही त्यामुळे व्हिडिओ अपलोड होत नाही आणि आता सध्या म्हणजे लेक्चर रेकॉर्डिंग करतोय त्यामध्ये पण खूप सर्दी वगैरे झाली त्रास होतोय तरी पण मी रेकॉर्डिंग करून टाकतोय बघा. जिओग्राफीचे आपण पाठ्यपुस्तकावरती क्वेश्चन घेतलेत आणि महत्वाचे आहेत. काही जरी सोपे असले तरी बरेच क्वेश्चन काय तर महत्वाचे आहेत. त्यामुळे तुम्ही बघा लक्षात ठेवा. आणि ही पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकून देतो. म्हणजे क्वेश्चन खूप बनवले मी थोड्या अर्ध्या क्वेश्चनची पीडीएफ व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो. बाकी तुम्ही टेलिग्राम चॅनल टाकून देतो तुम्ही ते वाचून घ्यायचं आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि जर नवीन असाल तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे पीडीएफ मी टाकून देतो. पृथ्वीवर हवेचा दाब सर्वत्र काय असतो तर असमान असतो. समुद्र सपाटीवर हवेचा दाब किती मिलीबार असतो तर 1013 मिलीबार. हा क्वेश्चन आलेला आहे बघा. हा कंबाईनला देखील क्वेश्चन येऊन गेलेला आहे. उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा 35° पासून ते किती 65° अक्षवृत्तापर्यंत असतो बघा. दक्षिण भारतातील ग्रॅनाइट व नीस या मूळ खडकापासून कोणती मृदा तयार होते तर तांबडी मृदा तयार होते बघा. वाऱ्याचा वेग कोणत्या एककात मोजतात तर नॉट्सच्या एककामध्ये मोजला जातो. हा देखील क्वेश्चन महत्वाचा आहे. काय तर वाऱ्याचा वेग कोणत्या एककात मोजतात तर नॉट्सच्या एककामध्ये तो मोजला जातो नॉट्स. कोणते वारे सहारा आणि अरेबियन वाळवंटातून अतिशय वेगाने वाहतात? हे सिमुक वारे आहेत बघा. हे काय सहारा वाळवंटा तसेच अरेबियन वाळवंटातून काय आहे अतिशय वेगाने वाहत असतात. बघा आल्प्स पर्वताच्या उतारावरून इटलीच्या किनारी भागाकडे वाहणारे वारे कोणत्या नावाने ओळखले जातात तर ते बोरा नावाने ओळखले जातात. नैऋत्य मोसमी वारे कोणत्या कालावधीत वाहतात तर जून ते सप्टेंबर मध्ये वाहतात बघा. बेसाल्ट खडकापासून तयार होणाऱ्या मृदेला कोणती मृदा म्हणतात तर रेगूर मृदा म्हणतात बघा. आता आपण वरती बघितलं तर काय जी काळी मृदा तिलाच रेगूर म्हणतात आणि हे आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आढळते. आणि कोणत्या खडकापासून तर बेसाल्ट खडकापासून ती तयार झाली असते. मी तिथे सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे. आवर्त वारे उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या डॅश डॅश वाहतात तर दक्षिण गोलार्धात वारे घड्याळाच्या काट्याच्या डॅश डॅश. म्हणजे उत्तर गोलार्धाचं बघितलं आपण घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वारे वाहतात आणि दक्षिण गोलार्धाचं बघितलं तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वारे वाहतात. हा देखील पॉईंट महत्वाचा आहे. पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात
जपान व फिलिपाईन्स या देशांच्या किनाऱ्यालगत निर्माण होणाऱ्या वादळांना काय म्हणतात? तर टायफून म्हणतात बघा. भारत सरकारच्या शोध मोहिमेअंतर्गत स्थापन केलेले भारती नावे संशोधन केंद्र कोणत्या खंडावर आहे? तर अंटार्क्टिका खंडावर आहे. म्हणजे भारती नावाचे बघा संशोधन केंद्र आहे ते तिथे अंटार्क्टिका खंडावर आहे. कॅरेबियन समुद्रात निर्माण होणारी विनाशकारी चक्रीवादळे कोणत्या नावाने ओळखल्या जातात? हरिकेन्स नावाने ती ओळखल्या जातात. महोगनी, रोजवूड, इबोनी हे वृक्ष कोणत्या नैसर्गिक प्रदेशात आढळतात? तर विषुववृत्तीय प्रदेशात आढळतात बघा ते. चंद्र जेव्हा पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो त्या स्थितीला उपभूस्थिती म्हणतात. आपण हा पण पॉईंट बघितलाय. अमावस्येनंतर प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत पंधरवडा कोणता पक्ष? तर शुक्ल पक्ष बघा. हा देखील पॉईंट महत्वाचा आहे. शुक्ल पक्ष कधी? अमावस्येनंतर. आणि कृष्ण पक्ष कधी? ते देखील तुम्ही लक्षात ठेवा. सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्राच्या सावलीमुळे सूर्याचा काही भाग झाकला जातो. अशा म्हणजे ग्रहणास कोणते ग्रहण म्हणले ते? खंडग्रास चंद्र म्हणजे ग्रहण म्हणले त्याला. जिथे तापमान जास्त असते तिथे हवेचा दाब काय असतो? तर कमी असतो. लक्षात ठेवा, जिथे तापमान जास्त तिथे हवेचा दाब कमी असतो बघा. पाण्याचा निचरा होणारा प्रदेश कोणते पीक घेता येऊ शकते? तर बटाटा हे पीक घेता येऊ शकते. म्हणजे तिथे काय होतं? तर पाण्याचा निचरा होत असतो. म्हणजे जमिनी पाणी धरून ठेवू शकत नाही. आणि हे कसं आहे? बटाटा हे कसं जमिनीच्या खालचं पीक म्हणजे जमिनीमध्ये येणारं पीक आहे, त्यामुळे तिथे बटाटा घेता येतो बघा. अतिरिक्त सिंचनामुळे जमीन कशी? तर खारपट म्हणजे ज्याला आपण खारट जमीन म्हणतो. सॉइलयुक्त जमीन बनते. कशामुळे? अतिरिक्त सिंचनामुळे. सूर्याचे दक्षिणायन कालावधी कधी असतो? तर 21 जून ते 22 डिसेंबर हा सूर्याचा दक्षिणायन कालावधी असतो. पृथ्वीवर सर्वत्र दिनमान व रात्रमान सारखेच असते या स्थितीला काय म्हणतात? तर संपात म्हणतात. हा देखील पॉईंट महत्वाचा आहे आणि हा देखील TCS ने विचारून झालाय. म्हणजे पृथ्वीवर सर्वत्र दिनमान आणि रात्रमान सारखे असते त्याला काय म्हणतात? संपात म्हणतात बघा. तुतीचे झाड कमी कमी किती वर्ष जिवंत राहते? कमीत कमी ते 15 वर्ष जिवंत राहते. कशाचे? तर तुतीचे झाड. हे देखील महत्वाचं आहे. एका जमिनीमध्ये अनेक वर्षानुवर्ष शेती केली जाते यास कोणती शेती म्हणली जाते? तर सखोल शेती म्हणली जाते बघा. कृषी व्यवसाय जगात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात करण्यायोग्य येणारे पूरक व्यवसाय कोणता? तर कुक्कुटपालन आहे बघा. म्हणजे शेतीला पूरक व्यवसाय असा महत्वाचा आहे तर कुक्कुटपालन व्यवसाय म्हणतो आपण. भूकवचाचे कोणते प्रमुख दोन भाग केले जातात? तर सियाल आणि सायमा. पृथ्वीच्या अंतरंगाचे स्वरूप कोणत्या प्रकारचे असते? तर अस्थिरता असते. ज्वालामुखी क्रियेतून पृष्ठभागावर येणारा लावारस येथे निर्माण होतो. म्हणजे कशा? ज्वालामुखीतून बघा. पृथ्वीच्या केंद्राजवळ तापमान सुमारे किती सेल्सिअस पर्यंत आढळते? तर जवळपास ते 5000 सेल्सिअस पर्यंत आढळते बघा. सियाल या थरातील खडकास कोणत्या संयुगापासून बनलेले आहे? तर सिलिका आणि अल्युमिनियम. हे बघा महत्वाचं आहे. भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला गेल्यास कशाची निर्मिती होते? तर गटपर्वत व खंडाची निर्मिती होते बघा. ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या लावा रसापासून कोणत्या भूरूपाची निर्मिती होते? तर पठाराची निर्मिती होते. बघा, खडकांमधील खनिजाचे विघटन होणे म्हणजेच कोणता अपक्षयाचा प्रकार आहे? तर रासायनिक अपक्षय म्हणतो आपण त्याला बघा. तुटा या हे मृदा कोणत्या प्रकारच्या मृदेचे उदाहरण आहे? तर विभागीय मृदा आहे बघा. वाळवंटी प्रदेश वाळू वाऱ्याबरोबर वाहून जाते त्या ठिकाणी खळगे पडतात. अशा खळग्यांना आपण काय म्हणतो? तर अपक्षरण खळगे होतो. हिमनदीच्या कार्यामुळे तयार झालेली भूरूपे कोणती? तर शुककुट, गिरीश, शुर्ग बघा. ही मोड हे लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, ही PPT पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली, ती तुम्ही जॉईन करा आणि PPT डाउनलोड करा. बाकीचा पाठ आपण नेक्स्ट लेक्चर बघू.